हे आहेत प्रदीप गावखडकर। कागदपत्र पाळणाऱ्या गावखडकर कुटुंबावर मोठं संकट कोसळले। कोकण नगर येथील त्यांची जमीन आणि घर म्हाडानं घेतलंय। 2.5 एकरची जमीन म्हाडानं 1985 साली घेतली। मात्र त्यानंतर 1996 साली म्हाडानं ही जमीन नको म्हणून ती परत घ्या असं पत्र पाठवलं। मात्र त्यानंतर आपल्या जमिनीवर म्हाडाचं नाव कमी करावं म्हणून गावखडकर कुटुंब गेली 20 वर्ष संघर्ष करते। 1985 साली एक्विशन केलं। 1996ला आम्हाला लेटर पाठवलं की ताबा घ्या म्हणून। आम्ही त्यांच्याशी कागदाची पूर्तता केली। वडील होते, नंतर वडिलांनंतर मी स्वतःच्या नावावर करून घेतलं, वारस तपास करून। तरी पण ते आम्हाला म्हाडावाले अजून लक्ष घालत नाही। आता घरभर पडायला झालं आहे की आम्हाला हे काहीच करता येत नाही। त्यामुळे म्हाडाची जमीन असल्याचा सातबारा जोपर्यंत गावखडकर कुटुंबाच्या नावानं होत नाही तोपर्यंत गावखडकर कुटुंबाला कायदेशीर काहीच करता येत नाही। प्रदीप गावखडकर राहत असलेल्या या घराची अवस्था पहा। वनिता आणि प्रदीप हे दोघे वयोवृद्ध याच घरात गेल्या 20 वर्षापासून राहत आहेत। कधीही पडू शकतं अशा घरात नाईलाज म्हणून गावखडकर कुटुंबीय राहत आहेत। म्हाडाचा बोजा असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही। घर मोडत आलेलं आहे खाली पडत, त्यामुळे लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला म्हणजे घर रिपेअरिंग पण करता येत नाही। माझे वडील वगैरे पहिल्यापासून ते शेती वगैरे करत होते आणि आता आम्हाला असं स्थिती आहे की पूर्वी ते शेतीघर म्हणून होतं, ते पूर्णपणे आता शेतीघर म्हणून अजून राहिलंय आणि आम्ही ह्याच्यामध्ये किती दिवस राहायचं। म्हाडाची कार्यालय सरकारी यंत्रणेकडे गावखडकर कुटुंब अनेक वर्ष खेपा मारते। मात्र या संदर्भात गावखडकर कुटुंबाला न्याय मिळणार केव्हा असा प्रश्न थेट रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते पहा। मला माहिती नाही काय विषय आहे। आमच्याकडे आल्यानंतर मी खरं जे कोणाच्या आमच्याकडे तक्रार येतात त्याच्याबद्दल पुरेपूर प्रयत्न मी करू। तो आल्यानंतर संबंधितांना मी पाठवू। म्हाडाचा विषय असेल तर विल फॉरवर्ड टू म्हाडा अँड विल रिक्वेस्ट की त्यामध्ये जे पण नियमानुसार होण्यापेक्षा तो केला पाहिजे। गावखडकर कुटुंबाची ही 4थी पिढी आहे। आपल्या पूर्वजांनी बांधलेलं घर आपल्या ताब्यात नाही, ती वास्तू आज ढासळतेय हे पाहून गावखडकर कुटुंब खचतंय। 20 वर्षाचा संघर्ष आपलं घर म्हाडाच्या तावडीतून मुक्त होण्याची स्वप्न आज गावखडकर कुटुंबाची 4थी पिढी पाहते। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।